पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे, मना सत्य आनंद शोधोनी पाहे. श्रीराम. मंडळी, याही श्लोकामधून समर्थांनी अत्यंत महत्त्वाचा एक बोध आपल्याला केलेला आहे. समर्थ सांगतात, या मनुष्याला सुखाच्या आणि दुःखाच्या दोन्ही कारणाचा विचार जर आपण केला तर दुःख कशामुळे होतं आणि सुख प्राप्तीचं साधन काय, याचा विचार संतांनी बऱ्याच ठिकाणी करून ठेवलेला आहे. याही श्लोकामधून समर्थांनी तेच सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, दिशे लोचनी ते नसे कल्प कोडी. म्हणजे मनुष्याचा स्वभाव असा आहे, जी डोळ्याला दिसतं, जे वास्तविक इंद्रियांच्या अनुभवाला येतं, तीच वस्तू सत्य आणि तीच वस्तू आपल्या हिताची किंवा उपयोगाची आहे, अशी मनुष्याच्या मनाची धारणा झालेली आहे. परंतु या जगाचा नियम असा आहे की जे दृश्य आहे किंवा जे अनुभूतीला येणारे विषयानुभूतीला येणारे पदार्थ आहेत, त्या पदार्थांची शाश्वतता नाही आहे. म्हणजे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे दिसे लोचनी ते, जे डोळ्याला दिसणार आहे, मग तो कोणताही पदार्थ असो, कोणताही आकार असो, कोणतीही वस्तू असो, जे म्हणून डोळ्याला दिसतं ते सगळं नसे कल्प कोडी. अनंत काळापर्यंत, शाश्वत काळापर्यंत त्यामधली एकही वस्तू ही टिकाऊ स्वरूपाची नाही आहे. म्हणजे काही भूतकाळात होत्या, आता नाहीत. काही भूतकाळामध्ये होत्या, आता आहेत, नंतर नाहीत. काही आता आहेत, वर्तमानामध्ये आहेत, भूतकाळात नव्हत्या. असं त्याला आपल्याला काळाची मर्यादा करता येते. त्रिकाळ अबाधित अशी दृश्यवस्तू एकही नाही आहे. अगदी मृत्यूलोकापासून स्वर्ग, मृत्यू, पाताळ, ब्रह्मलोक, सत्यलोक, वैकुंठ, कैलास इथपर्यंत जरी विचार केला तरी कोणतीच वस्तू ही शाश्वत स्वरूपाने टिकणारी नाही आहे. म्हणून हे जर दृश्य जर शाश्वत नसेल तर ते सत्य मानणं आणि तेच सुखाच्या प्राप्तीचं ठिकाण समजणं हे अज्ञानाचं लक्षण आहे किंवा मूर्खपणाचं लक्षण आहे. अगदी देव जरी झाला तरी आकाराला आलेला जो देव आहे, म्हणजे रूप धारण करून आलेला जो देव आहे, तो देव जरी असला तरी तो शाश्वत नाही आहे. म्हणून देवाचे जे जे अवतार झाले सगुण रूपामध्ये, राम झाले, कृष्ण झाले, परशुराम झाले, आणखीन जे जे काही अवतार झाले असतील, ते सगळे ते देहधारी म्हणून जे अवताराला आलेले देव आहे, ते अवतार देखील शाश्वत नाही आहेत. महाराजांनी म्हणलेलं आहे, येथे नाही उरो आले अवतार. शाश्वत रूपानं उरण्याकरता देवाचे अवतार देखील नाही आहेत. ते कार्यकारण झालं की अदृश्य होतात. मग देव जर स्वतः जर शाश्वत नसेल सगुण रूपातला, तर मग बाकीचे पदार्थांच्या ठिकाणी किती शाश्वती मानायला पाहिजे, ते किती सत्य मानायला पाहिजे. परंतु याचा विचार जीवाच्या ठिकाणी नसल्यामुळं हेच सत्य मानतो, जे दिसतं तेच सत्य मानतो. आणि ते सत्य मानल्यामुळं त्या दिसणाऱ्या वस्तूचा नाश ज्या वेळेला होतो त्यावेळेला जीवाला दुःख होतं, असा त्याचा नियम आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर सिद्धांत सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की जे जे देखणे सकळ, ते ते स्वप्नीचे मृगजळ, मनोनी चिंती चरण कमळ रखुमादेवी वराचे. माऊली म्हणतात, जे जे देखणे सकळ, ते ते स्वप्नीचे मृगजळ. बघा, माऊलींची दृष्टांत देण्याची पद्धत किती सुंदर आणि भारी आहे. महाराज असं म्हणतात की जे जे दृष्टीला दिसतं, जे जे डोळ्याला दिसतं, ते कसं आहे तर ते ते स्वप्नीचे मृगजळ म्हणतात. आता मुळात मृगजळ हे खोटं आहे. म्हणजे प्रत्यक्ष जागृत अवस्थेमध्ये जरी बघितलं तरी मृगजळ खरं आहे का, तर मृगजळ हे जागृत अवस्थेतलं खोटं आहे. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते सोडा, पण स्वप्नातलं मृगजळ हे किती खरं असेल. मग म्हणजे जागृतीतला जो पदार्थ खरा नाही तो स्वप्नामध्ये किती खरा असेल. जागृत अवस्थेतले पदार्थ खरे ते स्वप्नात आले तर ते खोटे असतात. एकदा प्रसंग असा झाला,
एकाला स्वप्नामध्ये लॉटरीचं तिकीट लागलं, 21 लाखाचं दिवाळी बंपर तिकीट लागलं. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि ज्या दिवशी त्या तिकिटाची सोडत होती त्या दिवशी तो तिकीट घेऊन ट्रेझरीमध्ये गेला, ते जमा केलं. त्या काळात काय पैसे अकाउंटला जमा होत नव्हते, प्रत्यक्ष रोखीने मिळत होते जुन्या काळामध्ये. आणि ते ट्रेझरीमधून पैसे घेतले. आता म्हटलं एवढी मोठी रक्कम आहे, ती आपल्याला न्यायची म्हटलं तर सुरक्षित नेली पाहिजे. त्याकरता बाजारामध्ये जाऊन एक बॅग घेतली, त्या बॅगेमध्ये ते पैसे भरले. आता म्हणले चालत जायला नको, आपण रिक्षा करून जाऊया घरी. आणि म्हणून भाड्याने रिक्षा केली, रिक्षात बसला, ते पैशाची बॅग सांभाळत सांभाळत घरी आला. आता दारात उतरल्यानंतर रिक्षावाल्याला भाडं दिलं पाहिजे, पण भाडं देण्याकरता सुट्टे पैसे नव्हते. 1000च्या नोटा होत्या त्या लॉटरीच्या. 50 रुपये भाडं झालेलं होतं. रिक्षावाल्याला म्हटलं 2 मिनिटं थांब, मी आणून देतो. बायकोला हाका मारायला लागला नाव घेऊन, अगं बाहेर ये, 50 रुपये घेऊन लवकर बाहेर ये, 50 रुपये घेऊन लवकर बाहेर ये, असं झोपेत हाका मारत होता. आणि त्या बायकोने ते स्वप्नात काय बडबडतोय म्हणून त्याला जागं केलं, हलवून जागं केलं. जागा झाला आणि उठून डोळे उघडून बघतोय तर ती रिक्षाही नाही, ती पैशाची बॅगही नाही, तो रिक्षावालाही नाही, हा अंथरुणावरती झोपलेला. त्याने बायकोला खवळायला सुरुवात केली, तुला काय अक्कल वगैरे आहे का नाही म्हणले, डोक्याचा भाग वगैरे काय आहे का नाही. म्हणले काय झालं म्हणजे काय म्हणले की 2 मिनिटं थांबले असतेस तर ती पैशाची बॅग घेऊन मी रिक्षात आलो होतो, रिक्षा दारात उभी होती, फक्त त्याला 50 रुपये भाडं द्यायचं आणि ते आत यायचं होतं बॅग घेऊन, तेवढ्यात तू उठवलंस म्हणले. आता काय करावं ह्या माणसाला. स्वप्नामध्ये लागलेले लॉटरीचं तिकीट, त्या नोटा खऱ्या आहेत का, म्हणजे व्यवहारामध्ये त्या नोटा खऱ्या आहेत, पण स्वप्नात मिळालं तर त्या खऱ्या आहेत का, तर त्या बिलकुल खऱ्या नाहीत. म्हणजे व्यवहारातली सत्य वस्तू ही स्वप्नात खरी नसते, तर व्यवहारातली असत्य वस्तू ती स्वप्नात किती खरी असेल. म्हणजे उच्च कोटीचा दृष्टांत माऊली देतात, ते स्वप्नीचे मृगजळ म्हणतात. त्याप्रमाणे या त्रैलोक्यामध्ये जे दृश्यमान आहे ते सर्व नाशिवंत आणि क्षणभंगूर आणि तात्कालिक आहे. म्हणून समर्थ म्हणतात, दिसे लोचन येते, जे डोळ्याला दिसतं ते कल्पकोटापर्यंत म्हणजे अनंत काळापर्यंत राहू शकत नाही. म्हणून अकस्मात आकारले काळ मोडी, काळ जो असतो त्या आकाराला आलेल्या सर्व वस्तूचा नाश करतो, ते मोडून टाकतो. ज्याप्रमाणे मुलं खेळत असताना वाळूची घरं बांधतात, बंगले बांधतात किंवा पत्त्याचा बंगला बांधतात खेळताना, आणि मनात आलं की एक लात मारून सगळं मोडून टाकतात, तसं ह्या काळाचं आहे. आकाराला वस्तू आणतोय आणि ते मोडूनही लगेच टाकतो, त्यामुळे त्याचा भरोसा नाही, ते खरं नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात की पुढे सर्व जाईल काही न राहे, याचा विचार मनुष्यानं करावा की सगळं जे आहे ते जाणारच आहे, नाश पावणारच आहे, अविनाश काहीच नाही आहे. म्हणजे जे इंद्रियांना अनुभवाला येतं, डोळ्याला दिसतं, ते काहीच शाश्वत नसल्यामुळं त्या कोणत्याच गोष्टीवरती आपण अवलंबून राहू नये. मग कशावर अवलंबून राहावं, तर मना सत्य अनंत शोधून पाहे. हे मनात सत्य आणि अनंत स्वरूप असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचा शोध घेण्याच्या मार्गाला लागला पाहिजे. परमात्मा हा सत्य आहे आणि आनंद आहे. सत्य म्हणजे सत म्हणजे सतत कायम असणारा, जो कोणत्याही काळामध्ये बाधित होत नाही. म्हणजे पूर्वी नव्हता असंही म्हणता येत नाही, आता नाही असंही म्हणता येत नाही, आणि पुढे नसेल असंही म्हणता येत नाही. तिन्ही काळामध्ये आहे एवढा शब्द ज्याला लावता येतो तो फक्त म्हणजे फक्त परमात्मा आहे. म्हणून त्याला सत्य म्हटलेलं आहे, सत्स्वरूप म्हटलेलं आहे. आणि दुसरं त्याचं स्वरूप आहे ते आनंद आहे. अनंत आणि आनंद असे त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप आहे. तो अनंतही आहे आणि आनंद स्वरूपही आहे. असा असणारा परमात्मा तो अव्यक्त आहे, निराकार आहे, आणि त्याचा अनुभव मनाच्या द्वारा घेता येतो. तो घेण्याकरता संतांची किंवा सद्गुरूंची कृपा या जीवावरती व्हावी लागते. त्याकरता आपण संतांना शरण गेलं पाहिजे, सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, आणि सत्य आणि अनंत स्वरूप असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचा शोध घेऊन शाश्वत स्वरूपानं जीवानं
सुखरूप व्हावं अशा प्रकारची इच्छा संत महात्म्यांची असते. त्यामुळंच समर्थाने आपल्याला या श्लोकामधून या गोष्टीचा मंडळी हा बोध केलेला आहे. तेव्हा या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन आहे. आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल आपण तर अवश्य सबस्क्राईब करा आणि इतर आध्यात्मिक आवडीच्या परिचित मंडळींच्यापर्यंत हे चॅनल जरूर आपण शेअर करा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.